ज्यांना भोपळा अजिबात आवडत नाही ना, तेही ही रेसिपी खाल्ल्यावर नक्की म्हणतील आणखी थोडं वाढा. आज आपण बनवणार आहोत झणझणीत, चविष्ट आणि अगदी पारंपरिक स्टाईलचे भोपळ्याचे भरीत. ही रेसिपी एकदा नक्की करून बघा. तर आपण हा भोपळा घेतलेला आहे. आता ह्याला आपण कट करून ह्याचं जे वरचं साल आहे ते पूर्ण काढून घ्यायचं आहे. तर भोपळा आपण छान असा कट करून घेऊया आणि वरचे जे साल आहे ते सगळं आपण काढून घ्यायचं आहे. भोपळा म्हटलं की अनेक जण नाक मुरडतात, पण आजचे हे भोपळ्याचे भरीत इतके टेस्टी आहे की ज्यांना भोपळा आवडत नाही तेही आवडीने 2 घास जास्त खातील. तर सगळा भोपळा कट करून झाल्यावर ही जी बिया असतात ना भोपळ्याच्या, त्या सगळ्या आपण काढून घेतलेल्या होत्या आणि आता छान असं कट करून घेऊया, छोटे छोटे असं पीसेस करून घेऊया बघा भोपळ्याचे या पद्धतीने. आता तव्यावर थोडंसं तेल गरम करून घेतलं मी आणि तव्यावर छानपैकी आपल्याला हे परतवून घ्यायचे आहेत. छान असं परतवून घ्यायचं, म्हणजे ह्याला असं डाग पडेपर्यंत सतत आपण चमच्याने ह्याला ना उलटं पालटं करत राहायचं, म्हणजे दोन्ही साईडने छान असा रंग पण येईल ह्याला आणि खरपूस असे भाजले जातील तेलामध्ये आणि चव पण अप्रतिम लागली या भरताला. तर त्याच्याकरता आपल्याला हा भोपळा पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे मस्त तेलामध्ये छान खरपूस भाजून. तर या पद्धतीने आपण चमच्याच्या साहाय्याने ह्याला थोडे छोटे छोटे तुकडे करत जायचे, म्हणजे भोपळा चांगला शिजला जाईल मस्त. तर बघा आपण चमच्याच्या साहाय्याने असं बारीक करून ह्याला शिजवून घेतलेलं आहे आणि छान असा तुकडे तुकडे पण केलेले आहेत, मस्त मॅश केलेलं आहे छानपैकी. जर तुम्हाला अजून ह्याला मॅश करायचं असेल तर आपण जे पावभाजीचं जे असतं भाजी आपण मॅश करतो त्याच्याने, त्या मॅशरने आपल्याला ही भोपळा आपण मॅश करून घेणार आहोत. तर छान असं परतवून घ्यायचा. जितका तुम्ही भोपळा परतवाल ना तेवढाच त्याची टेस्ट एकदम अप्रतिम लागेल. तर बघा मॅशरने मी असं मॅश करून घेते. तर भोपळा बघा आपला सगळा मॅश करून झालेला आहे. आता आपण हा काढून घेऊया, कारण आता आपला शिजलेला आहे हा भोपळा. आता आपल्याला हा पूर्णपणे काढून घेऊया आणि तव्यातच आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर बघा काढून घेतलेला आहे सगळा. आता त्याच तव्यामध्ये आपल्याला भरताला फोडणी द्यायची आहे, भोपळ्याचं भरीत बनवून घ्यायचं आहे. तर तेल चांगलं तापल्यानंतर आपण जिरं टाकलेलं आहे फोडणीला. जिरं चांगलं फुलल्यानंतर मी हे लसूण घेतला आहे, ठेचलेला लसूण घेतलेला आहे. चांगलं 10-15 पाकळ्या घेतलेल्या लसणाच्या आणि 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत, तुकडे करून घेतलेले आहेत मी मिरच्यांचे. तुम्हाला किती तिखट पाहिजे, झणझणीत पाहिजे त्या पद्धतीने मिरची वापरा, कारण भोपळा ऑलरेडी असा गोडूस लागतो ना, त्याच्याकरता मग थोडंसं तिखटच, म्हणजे जास्तच मिरच्या वापरायच्या. तर ह्या मिरच्या आणि लसूण छान असा तेलामध्ये परतून घेऊया, मस्तपैकी भाजून घेऊया चांगल्या. तर आता तळून घेतल्या आपण लसूण आणि मिरच्या, या साईडला अशा तव्यावरच काढून घेऊया, म्हणजे साईडला ठेवूया. आता ह्याच तेलामध्ये आपल्याला छान असा कांदा परतवून घ्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने सगळ्या मिरच्या आणि लसूण मी साईडला काढून घेतला आणि आता मी एक कांदा घेतलेला, स्लाइस केलेला, असा बारीक बारीक पातळ चिरलेला. तो कांदा पण आपल्याला छान असा गुलाबी रंग येईपर्यंत चांगला खरपूस असा परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये, म्हणजे आपलं जे भरीत आहे ते एकदम खमंग लागणार आहे. खूपच अप्रतिम लागतं. ज्यांना भोपळा अजिबात आवडत नाही, भोपळा म्हटलं की नाक मुरडतात, तर त्यांनी हे भरीत जर बनवलं तर आवडीने खातील सगळे लोक घरातले. तर बघा कांदा मिरची लसूण आपण आता एकत्र हे केलं आहे मिक्स आणि चांगलं परतून घेऊया आणि मस्त जे मॅशर आहे त्या मॅशरने पण आपण छान असं मॅश करून घेऊया, म्हणजे लसूण मिरची आणि कांदा पण छान असा एकजीव असा मिक्स होईल. तर बघा कांदा मिरची लसूण छान आपण मॅश करून घेतलेलं आहे. चांगला रंग पण आलेला आहे बघा, कांदा चांगला भाजलेला आहे. आता मी हळद टाकलेली आहे, अर्धा चमचा हळद, आणि हे घरचं म्हणजे तिखट आहे, आपण जे रोज जेवणात वापरतो ते तिखट, आणि चवीनुसार मीठ वापरायचं आहे. तुम्हाला किती तिखट पाहिजे भरीत त्या पद्धतीने तुम्ही लाल तिखट वापरू शकता. थोडं झणझणीत केल्यावरच टेस्ट येते. तर आता जो भोपळा आपण चांगला परतवून घेतलेला तेलामध्ये तो पण ह्याच्यामध्ये आता मिक्स करायचा ह्या फोडणीमध्ये आणि छान असं खमंग चांगला परतवून घ्यायचा आहे तव्यामध्ये. चांगला रंग बदलेपर्यंत मस्त मिक्स होईल असं एकजीव असा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. तर बघा मस्त असं आपलं भरीत तयार होत आहे छानपैकी. खूपच छान लागतं, तुम्ही नक्की घरात ट्राय करून बघा.
तर आता मस्त वरतून कोथिंबीर टाकून आपण छान असं तयार झालेलं आहे तव्यावरचं आपलं हे भोपळ्याचं भरीत. तर आपण हे तुम्ही चपातीबरोबर, भाताबरोबर किंवा ज्वारीची भाकरीबरोबर जर दिलं तर एकदमच अप्रतिम चव लागेल. तर आपण सगळं डिशमध्ये काढून घेऊया मस्त भरीत. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की कशी झालेली, तुमच्या घरच्यांना कशी वाटली. तर बघा मस्त आपलं भोपळ्याचं भरीत तयार झालेलं आहे. आणि जर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जी राईट साईडला बेल आयकॉन असेल ती प्रेस करा, म्हणजे जेव्हा जेव्हा माझे पारंपरिक रेसिपी येतील त्या वेळेला तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर मस्त आपली भोपळ्याचं भरीत तयार झालेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने कमी साहित्य वापरून चविष्ट आणि झणझणीत भोपळ्याचे भरीत कसे बनवायचे ते पाहिले. तर ही पारंपरिक मराठी रेसिपी भाकरी, पोळी किंवा चपातीसोबत अप्रतिम लागते. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ शेअर पण करू शकता, म्हणजे तुमच्या फॅमिली मेंबर्सला पण हे भोपळ्याचं भरीत बनवण्याचा आस्वाद मिळेल आणि तेही आनंदाने खातील. ज्यांना भोपळा आवडत नाही त्यांनी नक्की ट्राय करा हे भोपळ्याचे भरीत.